रुग्णालयांचा भोंगळ कारभार काही थांबत नाही। पिंपरीच्या YCM रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आलाय। बाळ जिवंत असूनही डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचा हा प्रकार आहे। जिवंत नवजात बाळाला मृत्यू असा दाखला दिला, मात्र बाळ ICU मध्ये उपचार घेत असल्याचं समोर आलं। हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी ही आता यामुळे केली जाते। तर YCM रुग्णालयानंच पूजा खेडकर यांना सुद्धा दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं। प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। सचिन, आपण पाहतोय दोन गोष्टी म्हणाव्या लागतील। एकतर पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांचा भोंगळ कारभार काही केला थांबत नाहीये, तर YCM रुग्णालयाचं हे दुसरं प्रकरण समोर आलंय। आधी IAS पूजा खेडकर, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर, आणि त्यानंतर आता हे प्रकरण। अगदी बरोबर विक्रांत, सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निर्दोष याच YCM रुग्णालयाने केला आहे। आणि त्याचबरोबर जन्म एका मुलाचा 5:20 झाला, त्याचा मृत्यू 5:20 झाल्याचं दाखवलं गेलं। त्याचा मयत दाखला 7:37 दाखल केला आणि ICU मध्ये त्याला 8:56 दाखल केलेला आहे। म्हणजे धक्कादायक बाब अशी आहे की इतकी घाई का केली हाही प्रश्न या निमित्ताने एक तर समोर येतो। पण हा भोंगळ कारभार मात्र आता उघडकीस आलेला आहे, ज्यामध्ये मुलगा जिवंत असताना सुद्धा त्याला मृत घोषित करून त्याचा स्मशान दाखला देखील ह्या YCM रुग्णालयामध्ये आता तयार झालेला आहे। विक्रांत, निश्चित सचिन, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी।